झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरामधल्या झटपट बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आणि आता वळणार आहोत देश विदेशातल्या घडामोडींकडे। दहशतवादी अबू जिंदालनं चौकशीचे अनेक गौप्य स्फोट केलेले आहेत। 26/11च्या हल्ल्यापूर्वी पाकमध्ये दहशतवाद्यांनी मॉक ड्रिल केल्याची माहितीही त्यानं दिलेली आहे। बैतुल्ला मुजाहिद्दीन या भागामध्ये 2 दिवसांपूर्वी सुमारे 2 तास हे मॉक ड्रिल करण्यात आलेलं होतं। दहशतवादी अबू जिंदाल विरोधामध्ये आता नाशिकच्या मुक्का कोर्टानं अटक वॉरंट बजावलेलं आहे। 2006 मध्ये शस्त्रांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी अबू जिंदाल हा मुख्य आरोपी आहे। मालेगावच्या आझाद नगर पोलिसात त्याच्या विरोधामध्ये मुक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता अटक वॉरंट बजावण्यात आलेला आहे। कर्नाटकचे सदानंद गौडा सरकार संकटात सापडलेले आहे। गौडांना बदलण्याची मागणी करत 8 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। मुख्यमंत्र्यांच्या मागे आमदारांचं बहुमत असेल तर त्यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी असं आव्हान येडियुरप्पा समर्थक आमदार बीपी हरीश यांनी दिलंय। आमचा संयम संपलेला असून केंद्रीय नेतृत्वानं याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी येडियुरप्पा समर्थकांनी केल्यानं भाजप पुढचं संकट वाढलंय। अर्थतज्ञ असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थ खात्याचा अतिरिक्त पदभार स्वीकारताच सुधारण्याचे उपाय योजण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचे परिणामही दिसू लागलेले आहेत। झोकून देऊन काम करा आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढवा असं फरमान पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सोडलेलं होतं। त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होणार आहे। अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल होऊ लागलेले आहेत। छत्तीसगडमधील दंतेवाडा जंगलामध्ये सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 21 नक्षलवादी ठार झालेले आहेत। दंतेवाडा जंगलामध्ये नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांनी कोब्रा कमांडोंच्या मदतीने जंगलाच्या तिन्ही बाजूंनी मोहीम हाती घेतलेली आहे आणि याच दरम्यान दंतेवाडा जंगलातल्या बासागुडा भागात काल रात्रभर नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती। यात एकूण 21 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलेलं आहे तर 2 नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मुंबईवरील 26/11 हल्ल्यावेळी पाकिस्तानमधल्या कंट्रोल रूममध्ये अबू जिंदाल होता। तसंच 2006च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्येही अबू जिंदालचा हात होता अशी माहिती गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे। मालेगाव शस्त्र प्रकरणातही अबूचा हात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। कुठल्याही देशाच्या मदतीशिवाय त्या देशातून अशा प्रकारची कंट्रोल रूम चालवली जाऊ शकत नाही असा दावा करत त्यांनी पाकिस्तानकडे बोट दाखवलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।